पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण सध्या तलासरी तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आहोत। माझ्या पाठीमागे एक बॅनर बघत आहे, छत्रपती शिवाजी महाराज स्वसमाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 ह्या तलासरी तहसीलदाराकडून ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आणि तलासरी भागातील सर्व नागरिकांना एक आव्हान केलेलं आहे आणि हे शिबिर 3 ठिकाणी असणार आहे। शनिवार दिनांक 7/3/2026 ज्ञानमाता हायस्कूल झाली। तसंच दुसरं जे शिबिर आहे ते शनिवार दिनांक 14/3/2026 ठक्कर बापा हॉल तलासरी या ठिकाणी आहे आणि तिसरं जे शिबिर आहे हे शुक्रवार दिनांक 8/5/2026 ठक्कर बापा हॉल हे देखील तिथंच आहे आणि ह्याच्यात बरेचसे ह्या दिलेले आहेत जे एक जिवंत 7/12 मोहीम अंतर्गत 7/12 वाचन जे असे अनेक गोष्टी आहेत। ह्याच्यात आपण ह्या काय आहेत आणि कुठल्या गोष्टी ज्या नागरिक ह्या सुविधांचा लाभ घेऊ शकतात आपण थेट तलासरीचे तहसीलदार अमोल पाठक यांच्याशी बातचीत करणार यांना विचारणार आहोत। नमस्कार, मी अमोल पाठक, तहसीलदार तलासरीतील नागरिकांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की महसूल विभागाच्या ज्या काही मूलभूत सेवा आहे त्या नागरिकांना अधिक जलद आणि एकाच ठिकाणी प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र शासन एक नवीन महत्त्वाकांक्षी प्रकल्प घेऊन येत आहे। त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान आणि या अभियानांतर्गत आपण 3 शिबिर या तालुक्यामध्ये घेत आहोत। त्याच्यामध्ये पहिलं शिबिर जे आहे 7 मार्चला झरी येथे ज्ञानमाता हायस्कूलच्या सभागृहामध्ये होईल। त्यानंतर दुसरं शिबिर जे आहे ते शनिवारी 14 मार्चला ठक्कर बाप्पा हॉल जो आहे आपला तलासरीचा त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर तिसरं शिबिर जे आहे ते 8 मेला ठक्कर बाप्पा हॉल तलासरी येथे नगरपंचायत कार्यक्षेत्रामधील होईल। अशा पद्धतीनं 3 शिबिरं आपण नियोजित केलेली आहे। या शिबिरामध्ये ज्या आपल्या मूलभूत सेवा आहेत महसूल विभागाच्या त्यामध्ये 7/12 वाटप आहे, विद्यार्थ्यांना दाखले वाटप आहे, 7/12 दुरुस्तीची प्रकरणं आहे, मंजूर फेरफार जे आहे ते घडलेल्या 7/12 सहित देण्यात येणार आहे। त्याचबरोबर पुरवठ्याचे नवीन प्राधान्याचे लाभार्थी निवड असो किंवा सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ द्यायचा असो तेही लाभार्थी आपण त्या ठिकाणी निवडत आहोत। त्यानंतर ज्या नवीन सुधारणा महाराष्ट्र शासनामार्फत केलेल्या आहे त्यामध्ये येण्याची सुधारणा असेल, तुकडेबंदीची सुधारणा असेल, पाणंद रस्त्याची सुधारणा असेल, याबद्दलसुद्धा जनजागृती वगैरे करण्यात येणार आहे आणि त्याच पद्धतीनं तुकडेबंदी विरुद्ध व्यवहाराचे जे काही 7/12 आता दुरुस्त केले जातील त्याचासुद्धा लाभ त्या ठिकाणी दिला जाणार आहे। एकंदरीत ज्या ज्या मूलभूत सेवा महसूल विभागामार्फत दिल्या जातात ते एकाच ठिकाणी नागरिकांना देण्यासाठी उपलब्ध असणार आहे। तरी प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त लाभार्थी व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। धन्यवाद।